हा प्रभाग 3 मधल्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत, या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण स्पेशली बोलवलेलं आहे। कारण की जिल्हा परिषदमध्ये आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जेवढा बाकीच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये हे भेटतो इन्फ्लुएन्स, तेवढा मिळत नाही। तर त्या विद्यार्थ्यांना आपण इकडे बोलवलेले आहे आणि प्रभाग 3 मधले सगळेच शाळेमधले बरेचसे पार्टिसिपेंट्स ह्याच्यामध्ये आलेले आहेत। त्याच्या मागचा उद्देश हाच होता की पंतप्रधान मोदीजींचं पण स्वप्न आहे की भारतातून जास्तीत जास्त स्पोर्ट्स पर्सन तयार व्हायला पाहिजे, हाच त्याच्या मागचा उद्देश होता। आणि प्रत्येक वेळेस आम्ही असे कार्यक्रम आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो, पण यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि फाउंडेशन अशा संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम मी केलेला आहे। तरी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आज निलेश दादा तापकीर फाउंडेशनच्या वतीने जो शालेय क्रीडा महोत्सव आयोजित केला गेला, त्यामध्ये जवळजवळ हजारोहून जास्ती युवक युवतींनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। शाळेतल्या 5वी पर्यंत मला वाटतं मुला मुलींनी इथे सहभाग घेतलेला आहे। ॲथलेटिक्सच्या स्पर्धा होत्या, कराटेच्या स्पर्धा होत्या, तायक्वोंडोच्या स्पर्धा होत्या। त्यामुळे मला वाटतं की युवक युवतींसाठी सर्वच आपल्या शाळेतल्या मुला मुलींसाठी खूप एक चांगली ऑपॉर्च्युनिटी यातनं एक निर्माण झालेली आहे। आणि अशा प्रकारचे जेव्हा टुर्नामेंट्स होतात त्यामधून मुलांना एक स्पोर्ट्स स्पिरिट जे आपण म्हणतो, टीमवर्क जे आपण म्हणतो, ती डेव्हलप होते। आणि येणाऱ्या काळात भारत देश हा 2030 साली कॉमनवेल्थ गेम्स आयोजित करणार आहे, 2036 साली ऑलिम्पिक गेम्ससाठी आपण प्रयत्न करतो आहोत। मला वाटतं अशा स्पर्धांद्वारे जी एक प्रेरणा निर्माण होईल, त्यातूनच भारत देशाला प्रतिनिधित्व करण्याची ही प्रेरणा या सर्व युवक युवतींमध्ये निर्माण होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो। आणि परत एकदा निलेश दादा तापकीर यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला गेलेला आहे, खूप चांगला मॅनेज कार्यक्रम आहे आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण पुढच्या काळातही घेत राहाल याबद्दल मला 100% खात्री आहे। धन्यवाद। नाही, स्पर्धा निलेशनी जे आयोजन केलंय ह्या स्पर्धेबद्दल, मुला मुलींबद्दल, सगळ्या जिल्हा परिषद प्रभागातल्या, महानगरपालिकेतल्या, शाळेतल्या, तर ह्याच्यामध्ये एकच आहे की युवा पिढीला इंटरनेटच्या जमान्यातनं, इंटरनेटच्या काळातनं दूर राहून स्वतः प्रॅक्टिस करून जे काही खेळ सगळे पूर्ण स्पोर्ट्ससाठी करता येतील त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं प्रदर्शन खूप अत्यंत सुंदर पद्धतीने केलंय आणि उत्साहपूर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। तर अशा प्रकारचं आयोजन वारंवार व्हायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे। आता भारतीय जनता पार्टी आणि निलेश यांच्या संयुक्त विद्यमानाने हे कार्यक्रम आयोजित झालाय आणि अग्रवालजींनी त्याला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभारी व्यक्त करतो। आणि खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय आणि असंच पुढे युवा पिढीसाठी आपण कार्य करत राहू, एवढंच मी सांगू इच्छितो। जयराम अग्रवाल, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाघोली चे संस्थापक अध्यक्ष ह्या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो, निलेश दादा मला एक 8 दिवसापूर्वी आले आणि बोलले, सर मी असं असं कार्य करू इच्छितो आपल्या शाळेमध्ये। एका सेकंदात मी त्यांना हो म्हटलो, कारण हा जो कार्य करतायत ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पायावर पाय चालून चालतायत पुढं। कारण नरेंद्र मोदी साहेबांचे स्वप्न आहेत की आपल्या देशाला जास्तीत जास्त गोल्ड मेडल्स मिळावं, जास्तीत जास्त प्रोजेक्ट तयार व्हावे। आणि हे सगळं करत असताना त्यांनी काय केलं, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांना इन्व्हाइट न करता मनपाच्या शाळेतल्या मुलांना, ज्यांना ह्या गोष्टीपासून वंचित राहतात, त्या मुलांना इथं आणण्यासाठी एवढंच नाही तर बसेसची सुद्धा सोय केलेली आहे। टिळक भाऊ, मी आपल्याला सांगू इच्छितो, याच्या मागे खूप मोठा खर्च, खूप मोठा मॅनपॉवर, सगळे तन मन धनाने निलेश भाऊंनी कार्य केलेलं आहे। तर मी आपण सर्वांचे आभार मानतो की आपण वेळेत वेळ काढून दादांचे मागे आहे, आम्ही तर आहोतच। आणि धन्यवाद।